नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे पोळी नरम कशी राहावी आणि पोळी छान टम्म कशी फुगावी यासाठी भरपूर साऱ्या टिप्स आहेत। तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा, कुठेही अजिबात स्किप करू नका, तरच मग तुम्हाला नरम चपाती बनवता येईल। बघा किती एकदम अशी मऊसूत झाली आहे, एकदम छान तोडून सुद्धा दाखवते। बघा आतील भाग सहज मस्त असा दिसत आहे, मस्त एकदम नरम लुसलुशीत झाली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स दिल्या, कणिक मळेपासून तर चपाती शेकेपर्यंत संपूर्ण टिप्स आहेत। तुम्हाला काय करायचं, पूर्ण व्हिडिओ बघायचा, अजिबात कुठेही स्किप करू नका। चला तर मग मस्त अशी मऊ लुसलुशीत चपाती आपण करायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग छान प्रकारे मऊ लुसलुशीत राहणाऱ्या चपात्या बनवायला सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी इथं मी या वाटीने मोजून 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। तर बघा इथं मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि आपली चपाती नरम यावी यासाठी 1 चमचा तेल हे सुद्धा घालून घ्यायचं। तर हे आधी मिक्स करून घ्यायचं। इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता आपल्याला पाणी लागेल, आता थोडं थोडं पाणी करून या पिठामध्ये घालायचं आणि याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर कणिक मळताना कशी मळायची, सुरुवातीला कणिक थोडी घट्ट मळायची आहे। तर आपण चपाती बनवत आहे तर त्यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्ससुद्धा देईल। एकाच वेळेस जास्त पाणी घालू नका, जास्त पाणी घातलं तर मग कणिक ही सैलसर होईल। तर इथं मी घट्टसर अशी कणिक थोडं थोडं पाणी घालून मळून घेते। तर इथं मी घट्टसर अशी कणिक मळून घेतली आहे। सुरुवातीला आपल्याला कणिक ही घट्टसरच मळून घ्यायची आहे। आता हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि या कणकेवर असं घालून घ्यायचं आहे आणि छान ही पाण्याने मळून घ्यायची आहे। यावर छान असा जोर द्यायचा आणि चांगली ही कणिक अशी मऊसूत होईपर्यंत पाण्याच्या हाताने मळून घ्यायची आहे। तर जास्त पाणी घालू नका, जेवढं पाणी यामध्ये लागेल तेवढंच थोडं थोडं पाणी ॲड करून ही कणिक अशी मऊसूत मळून घ्यायची आहे। तर इथं मी आणखी थोडं पाणी लावते हाताला। आता हे पातेलं बाजूला ठेवते आणि आता एवढ्याच पाण्यामध्ये छान ही कणिक मऊसूत मळून घ्यायची आहे। हे बघा छान ही अशी मळून घ्यायची। तर बघा ही अशी मस्त याला हाताने छान असं प्रेस करायचं। आता ही मस्त कणिक मी मऊसूत मळून घेते आणि बघा छान ही कणिक मस्त अशी मऊसूत झाली आहे। आणखी याला मळून घेते। जेवढी कणिक आपण चांगली मळून घेऊ तेवढी चपातीसुद्धा छान नरम येईल। 1 चमचा यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तर इथं 1 चमचा आणखी मी तेल घालून घेते या कणकेवर। याला आणखी तेलामध्ये छान मळून घ्यायचं, जेणेकरून चपाती दिवसभर अशी मऊसूत राहील। आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी, ज्यांना चपाती येत नाही, त्यांच्यासाठीही खास व्हिडिओ बनवत आहे। बघा क्या बात आहे, मस्त अशी छान मी इथं मऊ लुसलुशीत कणिक मळून घेतली। आणखी याला मळून घेते एक वेळेस। बघा इथं मस्त मऊसूत कणिक मळून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला काय करायचं, यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी मुरवण्यासाठी ही कणिक अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे। आणि आता इथं 20 मिनिटं झाली आहे, झाकण उघडून बघायचं आहे। तर बघा मस्त अशी कणिक सॉफ्ट झाली आहे आणि छान फुगली आहे। तर एक वेळेस याला आणखी मी मळून घेते, हलक्या हाताने फक्त एक वेळेस मळून घ्यायची आहे। आणि बघा एक वेळेस मी इथं हलक्या हाताने मळून घेतली। तुम्ही बघू शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत कणिक मुरली आहे। तर इथं मी वाटेमध्ये थोडं पीठ घेतलं आहे, हे या परातमध्ये घालून घ्यायचं आहे। चपाती बनवायला घ्यायची आहे। सुरुवातीला याचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला। तर हाताला थोडंसं पीठ लावतं आणि इथं वाटेमध्ये मी तेल घेतलं
हे बोटं तेलामध्ये बुडवायची आणि याचा एक गोळा घ्यायचा. एवढ्या आकाराचा मी गोळा घेतला. छान हातावर असा प्रेस करायचा. याला थोडं पीठ लावायचं खालून आणि वरून दोन्ही बाजूकडून. आता हे प्लेट मी साईडला ठेवते आणि इथं एक पोळपाट घेतला आहे आणि या लाटण्याने आपल्याला अलगद हाताने लाटून घ्यायची. सुरुवातीला गोलाकारमध्ये लाटून घ्यायचं आहे. बघा इथं मी गोलाकारमध्ये लाटून घेतलं. तेल लावून घ्यायचं व्यवस्थित आणि महत्त्वाची टीप म्हणजे यावर पीठ घ्यायचं आणि असं भुरभुरायचं. याने काय होईल, चपाती मस्त अशी फुगेल. आणखी यावर अशी एक दुम्मट करून घ्यायची. परत याला तेल लावायचं आणि यावर पुन्हा पीठ स्प्रेड करून घ्यायचं आणि आणखी याला अशी एक दुम्मट करून घ्यायची. तर याच्या सगळ्या बाजू ह्या कडेनं व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या, जेणेकरून चपाती ही एकसारख्या आकारात लाटता येईल. पीठ लावून घ्यायचं याला आणि गोलाकारमध्ये जशी आपण रोज चपाती बनवतो तशीच चपाती करून घ्यायची गोलाकारमध्ये. बघा सहज लाटल्या जाते. जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही, मध्यम प्रमाणे लाटून घ्यायची ही चपाती. तर सुरुवातीला आपल्याला याचे जे काठ आहेत हे लाटून घ्यायचे. काठ अजिबात जाड नको आणि मग मधातला भाग लाटून घ्यायचा आहे. तुमची चपाती ही दिवसभर मऊसूत राहील. एकदा माझ्या पद्धतीने चपाती करून बघा. बघा क्या बात आहे. आणखी एक वेळेस लाटून घेते आणि तुम्ही बघू शकता इथं आपली चपाती लाटून झाली आहे. बघा जास्त पिठाचा वापर करायचा नाही, असंच पीठ लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता पोळीवर कुठेच पीठ लागलेलं दिसत नाही. आता ही इथे लाटून तयार आहे. तर तुम्हाला आता मी चपाती छान शेकताना सुद्धा दाखवते. तर इथं मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि तवा छान व्यवस्थित तापला आहे. तर पोळी करता वेळेस तवा कोणता घ्यायचा, तर जाडबुडाचा जो तवा असते तो पोळी करताना घ्यायचा, जेणेकरून त्यावर पोळी जळण्याची शक्यता फार कमी होईल. तर इथं लोखंडी तवा घेतला मी. तर यावर थोडं तेल घालून घेते. बघा छान तापला आहे आणि ही पोळीलासुद्धा तेल लावलं थोडं. तर बघा इथं तव्यावरती पोळी घालून घेतली आहे. थोडं तेल लावून घ्यायचं याला आणि लगेच पलटी करून घ्यायची. बघा क्या बात आहे, मस्त अशी झाली आहे. पुन्हा याला थोडं हाताने तेल लावून घेते. तुम्हाला जर हाताने शेकता येत नसेल तर मग उलटण्याचा मदत घेऊ शकता तुम्ही. इथं मला हाताने सवय आहे. ही बाजूसुद्धा छान शेकून घ्यायची. सुरुवातीला आपल्याला मागचीच बाजू चांगली शेकून घ्यायची आहे आणि नंतर मग ही समोरची बाजू शेकून घेऊया. आता याला पलटी करून घ्यायचं आहे आणि बघा क्या बात आहे, मस्त अशी फुगत आहे. याला अलटी पलटी करून घ्यायची, मस्त अशी खरपूस शेकून घ्यायची. दोन्ही बाजू छान अशा मधात घडी करून घ्यायची पोळीची, म्हणजे काठ व्यवस्थित शेकल्या जाते. आणखी याला पलटी करून घ्यायचं आणि ही बाजूसुद्धा छान शेकून घ्यायची आहे. तर इथं आपली पोळी बनवून तयार आहे. तर लगेच याला काढून घ्यायची. यापेक्षा जास्त भाजू नका, नाही तर ती कडक बनेल. तर लगेच याला काढून घेते. आता याचप्रमाणे सगळ्या चपात्या अशाच मऊ लुसलुशीत करून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं आपल्या सगळ्या चपात्या बनवून तयार आहे. बघा तर इथं 3 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 6 चपात्या बनवून तयार आहेत. 2 मी काढून ठेवल्या आहे दाखवण्यासाठी, तुम्हाला फक्त इथं 4 ठेवल्या आहे. तर बघा मस्त अशा छान झाल्या आहे आणि दिवसभर नरम राहतील एवढ्या मस्त अशा मऊ लुसलुशीत झाल्या आहे. तुम्ही बघू शकता. पोळी करता वेळेस काय करायचं, मस्त असं छान ती खरपूस शेकून घ्यायची. लोखंडी तवा वापरायचा जाड, जेणेकरून पोळी त्यावर छान शेकल्या जाईल आणि मुळात म्हणजे कुठेच जळणार नाही. आणि भरपूर साऱ्या टिप्स आहे, तर तुम्ही त्या फॉलो करा, म्हणजे तुमची ही चपाती छान अशी मऊ लुसलुशीत होईल. तर मग तुम्हाला आजची ही
चपातीची रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.